लोकशाही मराठीच्या या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या दैनंदिन आणि धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा आपण वर्तमानपत्र वाचण्याचं राहून जातं। मात्र आता चिंता करण्याचं कारण नाही, कारण लोकशाही मराठी खास आपल्यासाठीच हे विशेष असं बुलेटिन घेऊन आलं, ज्यामध्ये काही आपण दिवसभरातील आजच्या ज्या महत्त्वाच्या मुख्य वर्तमानपत्रातल्या काही ठळक बातम्या पाहणार। सुरुवात करूयात लोकसत्ताच्या पहिल्या बातमीपासून। लोकसत्ताची महत्त्वाची बातमी आहे, राहुल गांधी यांची शिवाजी पार्कवर आज सभा आहे। मणिपूरहून निघालेली ही राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेचा आज रविवारी शिवाजी पार्कवरील जाहीर सभेनं समारोप होणार आहे। या निमित्ताने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाईल। मणिपूरमधून निघालेली राहुल गांधी यांची यात्रा तब्बल 2 महिन्यानंतर सुमारे 6700 किलोमीटरचा प्रवास करून दादर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी या स्मारकास्थळी शनिवारी काल दाखल झाली। राहुल गांधी यांचे मुंबईत जोरदार स्वागतही करण्यात आले। धारावीत झालेल्या सभेला प्रियंका गांधी, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे सर्व नेते उपस्थित होते। राहुल गांधी आज मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी पदयात्रा काढणार आहेत। त्या पदयात्रेचा तसा मार्ग असणार आहे, त्यामुळे वर्षात अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण याआधी आपण पाहिलं राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा होती जी काश्मीरपासून निघाली होती। त्यानंतर ही भारत जोडो न्याय यात्रा आहे जी मणिपूरपासून निघालेली आणि अगदी आपण कालच पाहिलं आचारसंहिता सुरू लागलेली आहे, सोबतच निवडणुकांचं वेळापत्रक आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या यात्रेचा नेमका मतदारामध्ये काही परिणाम होतं का हे देखील पाहणं सर्वात महत्त्वाचं असणार आहे। अगदीच। यानंतर आपण पाहूयात महाराष्ट्र टाइम्स मध्ये नेमकी कोणती ठळक बातमी छापण्यात आली आहे, कारण ही बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची म्हणावी लागेल, कारण काल केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्यात। मतदानात कोणत्या दिवशी मतदान होणार आहे या संदर्भातली तारीख जाहीर केली आहे। तर मुंबई आणि ठाण्यामध्ये आता 20 मेला मतदान होणार आहे। तर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा महाकुंभ मेळा हा एप्रिल आणि मे महिन्यात एकूण 7 टप्प्यात होतोय। भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी अर्थातच काल 18व्या लोकसभेसाठी मतदानाच्या तारखांची घोषणा केली आहे। त्यानुसार 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत मतदान होणार आहे। तर 4 जूनला मतमोजणी होऊन निकाल देखील जाहीर केला जाईल। महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होत आहे। यामध्ये मुंबई आणि ठाण्यामध्ये 20 मेला मतदान केलं जाईल। या निवडणुकीत देशभरातून तब्बल 97 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तर निवडणुकीच्या घोषणेबरोबरच आता संपूर्ण देशात आचारसंहिता देखील लागू झाली आहे। आता यानंतर महत्त्वाची बातमी आहे सामनामधून। सामनामधली ही बातमी आहे, मतदान करून देशाचे स्वातंत्र्य टिकवा असं सामनामधून सांगण्यात आलंय। भाजपला 400 पारचा आकडा देशाच्या कल्याणासाठी नको, तर पाशवी बहुमताच्या जोरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बदलून हुकुमशाही आणण्यासाठीच हवा आहे असा हल्लाबोल, अशी टीका सामनामधून नेहमीप्रमाणेच करण्यात आली। 400 पार मिळाले तर हे धुडगूस घालून जुलूम करतील। रशियाप्रमाणे जो विरोध करतो तो नाहीसा होतो अशी भयंकर स्थिती निर्माण होईल। तेव्हा न्याय कोणाकडे मागणार? त्यामुळे ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवून दिले ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी मतदान करा, हुकुमशाहीचा उदय होण्याआधीच अस्त करा असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला आहे। आणि सामनामधून अत्यंत महत्त्वाची अशी ही बातमी आली, मतदान करून देशाचे स्वातंत्र्य टिकवा असं आवाहन यावेळी जनतेला सामनामधून करण्यात आलं आहे। अगदीच करण। यानंतर आपण पाहूयात गुजरात समाचार या आघाडीच्या वृत्तपत्रात नेमकी कोणती बातमी आहे। जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेनंतर लगेचच विधानसभा निवडणुका होत आहेत, कारण निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यात। तर या निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील असं यावेळी सांगण्यात आलंय। तर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही संपूर्ण माहिती दिली आहे। तर सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू काश्मीरमधील लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुका एकाच वेळी हे घेणं शक्य नसल्याने आता जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेनंतर लगेचच विधानसभा निवडणूक होणार असल्याची माहिती कालच देण्यात आली आहे। आता पाहूया टाइम्स ऑफ इंडियाची महत्त्वाची बातमी, गॅरंटेड हॅट-ट्रिक ओपन गेम। 18वी लोकसभा आणि 4 राज्यांच्या विधानसभाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शनिवारी म्हणजे काल 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत दीड महिन्यामध्ये तब्बल 7 टप्प्यामध्ये निवडणुका जाहीर केल्या आहेत। 4 जून रोजी सर्व जागांसाठी मतमोजणी होईल, त्यामुळे 4 जून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि खूप मोठा दिवस असणार आहे। 1951-52च्या निवडणुकीनंतर 4 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या या सर्वात लांब सार्वत्रिक निवडणुका असतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सलग 3ऱ्यांदा निवडून येण्याचा दावा केलाय। गेल्या 10 वर्षाच्या कामगिरीच्या रेकॉर्डसह जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करणे, अयोध्येतील राम मंदिर आणि सीएएची अंमलबजावणीसह जाहीरनाम्यातील आश्वासने भाजपने पूर्ण केली आहेत।
तर विरोधकांसाठी मागील 2 निवडणुकांमध्ये पराभवाची चव चाखल्यानंतर करा किंवा मरोची लढाई असणार आहे. त्यामुळे वर्षा अत्यंत महत्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपकडून वारंवार 400 पारचा नारा दिला जातोय, विश्वास दाखवला जातोय. मात्र खरंच नेमकं या निवडणुकीत काय होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्णी पुन्हा लागणार की इतर काही गोष्टी घडामोडी घडणार, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. निश्चितच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.